तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो, जन्म घेतो, पण प्रत्येकाच्या हातून काय होत चाललंय? पाप घडत चाललंय. काय होतंय? पाप घडते. तुमच्या सर्वांच्या हातून पाप घडते, माझ्या हातून सुद्धा पाप घडते. नकळत का असं पाप घडते, बरोबर ना? मग पाप घडत असताना काय होत चाललंय? ते पाप संपवण्यासाठी पुण्याचा साठा करावा लागेल. आणि ते पुण्याचा साठा करण्यासाठी कुठे जावं लागेल? ज्या ठिकाणी असे हरिकीर्तन चालू आहेत, भगवंताचा नाम होत चालूय, नवे नवे साधू संतांच्या संगतीत जावं लागेल. त्याच वेळेला केलेलं पाप हळूहळू संपेल आणि पुण्याचा साठा होत राहील. पण आपण पुण्य कुठं गोळा करत बसलोय हो? पुण्य कुठं गोळा करतोय? संसारात, प्रपंचात, बरोबर ना? पण खरं पुण्य तिथं प्राप्त होतं का? पुण्याचा साठा तिथं होतो का? सुख मिळतं का संसारात? मिळत नाही. मग कुठं मिळतं? परमार्थात, ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती चालू आहे त्या ठिकाणी खरं सुख प्राप्त होतं, खरं पुण्याचा साठा प्राप्त होतो. मला सांगा, जत्रा आणि यात्रा ह्यात फरक आहे ना? आहे ना फरक? काय फरक आहे? यात्रा कुठं भरते? पंढरपूरची काय यात्रा, देहूआळंदीची यात्रा आणि गावची जत्रा. गावची जत्रा म्हटलं की गावची मीटिंग भरली, गावची मीटिंग भरली की सगळ्यांची चर्चा चालू झाली. एक जण काय म्हणाला माहितीये का? एक जण म्हणाला, अरे गावची जत्रा आली. आता जत्रा आले म्हटल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी काय करतो? हाय तो कार्यक्रम ठेवतो. पण ह्या वर्षी जरा आपण बदल करू, माता माऊल्यांसाठी काहीतरी वेगळा कार्यक्रम ठेवू. त्याच वेळेला कोपऱ्यातून एक जण उठला आणि म्हणाला, अय तसलं काय चालायचं नाही, 100च्या ठिकाणी 200 जास्त घ्या, पण गावात बाई नाचली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपण काय करतोय? पुण्य शोधतोय, सुख शोधतोय, पण ह्या ठिकाणी सुख प्राप्त होतं का? काही क्षणापुरतं होतं, पण परत सुख प्राप्त होत नाही. खरं सुख शोधण्यासाठी, खरं पुण्य मिळवण्यासाठी ह्या परमार्थातच यावं लागतं, त्या यात्रेत जावं लागतं, ज्या ठिकाणी साधू संत येतात, ऋषी मुनी येतात, ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती करून दैवी शक्ती मिळवलेली असते, त्या ठिकाणी खरं पुण्य प्राप्त होतं. म्हणून देऊचे मालक म्हणतात, कुठं मला पाठवा? साधू संतांच्या संगतीत पाठवा. अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती आणि धन संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि धन संपदा, संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, ह्या ठिकाणी एकदा का मी जन्म घेतला की मला तुमची संपत्ती नको, धन दौलत नको, फक्त मला साधू संतांची संगती हवी, दुसरं काहीच नको. म्हणून ह्या देऊच्या मालकांनी साधू संतांच्या संगतीची जर दान मागितलं तर आपल्या तुम्हा मला सुद्धा काय सांगतात, तुम्ही कुठे जावा?
साधू संतांच्या संगतीत जावा, भगवंताची भक्ती करा. तुम्ही आम्ही जर साधू संतांनी सांगितलेली साधना केली नाही, भगवंताची भक्ती केली नाही तर काय होईल? हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोलितो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धागड धिंगा ग, 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 अवघा धागड धिंगा ग. नको नको म्हणू बाई भिंगा ग, नको नको म्हणू बाई भिंगा, नको नको म्हणू बाई भिंगा ग, नको नको म्हणू बाई भिंगा ग, नको नको म्हणू बाई भिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, 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 पिंगा ग बाई पिंगा. सुया घ्या
संतांच्या संगतीत गेला, भगवंताची भक्ती केली तर काय होत? जवळ जवळ पाप केलेलं संपत आणि पुण्याचा साठा होतो. एकदा का पुण्य प्राप्त झालं की मग काय होतं? मोक्ष प्राप्त होतो आणि भगवंताच्या चरणाजवळ आम्हाला स्थान प्राप्त होतं. आणि हे कुणामुळे होतं? तर साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर प्राप्त होतं. एवढी मोठी ताकद त्या संतांमध्ये. एकदा का संतांच्या सानिध्यात गेलं की संत काय करून देतात? साक्षात भगवंताची प्राप्ती तुम्हा आम्हाला करून देतात. आणि एकदा का भगवंताची प्राप्ती झाली की भगवंत तुमच्या आमच्यावरती येणार प्रत्येक संकट निवारण करतात. एवढी ताकद त्या संतांच्या संगतीमध्ये. म्हणून देवचे मालक म्हणतात, मला ह्या ठिकाणी जन्माला घातलं की एवढंच दान द्या, तुमच्या चरणाचं मला सुख आणि साधू संतांची संगती, मला एवढंच दान पाहिजे. एवढी मोठी ताकद त्या संतांच्या संगतीमध्ये. तुकोबरायांचा अधिकार काय कमी आहे का हो? कमी नाही. पण असे तुकोबर आहे, भगवंताकडून दान मागत असताना साधू संतांच्या संगतीचं दान मागतात. एवढा अधिकार त्या संतांच्या संगतीमध्ये. एका कुलीन घरामध्ये जन्माला आलेली संत कान्होपात्र. कुलीन घरामध्ये जन्माला आलेली, पण दिसायला एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. पण कुलीन घरामध्ये जन्म झाला होता म्हणून समाज तिला चिडवायचा, तिच्यावरती अत्याचार करायचा. एके दिवशी वैतागून ती संत ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेली. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपल्या माऊलींनी सांगितलं, तू कुठे जा? पंढरीला जा, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात राहा, भजन कर, भगवंताचं नामस्मरण कर. आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकून कान्होपात्रा पंढरीला गेली, भगवंताच्या मंदिरात राहू लागली. भगवंताची एवढी भक्ती केली, एवढं नामस्मरण केलं. एके दिवशी त्या कान्होपात्रावरती बिदरच्या बादशाच्या सेनापतीची नजर पडली. एवढी सुंदर, एवढी देखणी मुलगी पाहिल्यानंतर त्या सेनापतीनं बिदरच्या बादशाला सांगितलं, अहो राजे, पंढरपूर मध्ये एवढी देखणी मुलगी आहे, एवढी सुंदर मुलगी आहे, तिचं एवढं सुंदर वर्णन केलं त्या सेनापतीनं. त्या बादशानं तिच्या आईचा शोध घेतला, आईला पैसे दिले, कान्होपात्रेला विकत घेतला आणि सांगितलं, जावा पंढरीला आणि कान्होपात्रेला घेऊन या. त्याच वेळेला ते सेनापती काही सैनिक घेऊन पंढरीला गेले. कान्होपात्रेची चौकशी करू लागले, शोध घेऊ लागले. आणि त्याच वेळेला एका वारकरी बाबांना समजलं, अरे हे बिदरच्या बादशाचा सेनापती काही सैनिक घेऊन कान्होपात्रेला शोधायला आलाय. हे समजताच वारकरी बाबा पळत पळत मंदिराजवळ गेले. मंदिराच्या बाहेरच कान्होपात्रा भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झाली, त्या ठिकाणी बसली होती. आणि त्याच वेळेला त्या वारकरी बाबांना सांगितलं, कान्होपात्रा, ए कान्होपात्रा, तुला नेण्यासाठी बिदरच्या बादशाचा सेनापती आलेला आहे. त्या बिदरच्या बादशानं तुझ्या आईला पैसे देऊन तुला विकत घेतलेले कान्होपात्रा. त्याच वेळेला कान्होपात्रा उठली, पाहते तर समोरून काही सैनिक आलेले. पाहता क्षणी पळत पळत मंदिरात गेली, भगवंताच्या गाभाऱ्यात गेली आणि भगवंताच्या गाभाऱ्यात भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि तसा तिनं आपला प्राण त्या भगवंताला अर्पण केला. त्या विश्वाच्या मालकावरती, भगवान पांडुरंग परमात्म्यावरती त्या कान्होपात्रेच्या भक्तीचं कर्ज एवढं होतं, तर कर्ज फेडण्यासाठी स्वतः भगवंतानी त्या कान्होपात्रेची समाधी आपल्याच मंदिरात, आपल्याच गाभाऱ्यात डाव्या हाताच्या बाजूला केली. पंढरीला जाताना हो माता मौल्यानो, पंढरीला जाता का? पंढरपूर मध्ये गेला की भगवंताचं दर्शन घेण्यासाठी बारीतून जाताना कान्होपात्रेच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं का हो? होतं का? होत नाही. एकदा का कान्होपात्रेच्या समाधीचं दर्शन घेतलं की भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतच. फक्त एकट्या भगवंताचं होतं का? नाही, तर जगाची माई आई साहेब रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन होतं. आता आपण सर्वांनी भगवंताचं भजन करू. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन म्हणायचंय. विठोबा रखुमाई,
देवाची माझी सर्व जोडी. देऊच्या मालकाने ह्या विश्वाच्या मालकाकडून एक मागणं मागितलं, एक दान मागितलं की तुझा मला कधीच विसर पडू देऊ नको, तुझ्या चरणाचं मला सुख पाहिजे. आणि एकदा काय मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो की फक्त आणि फक्त मला साधू संतांच्या संगतीत लावून. हे एवढंच दान ह्या विश्वाच्या मालकाकडून आपल्या जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि साधू संतांच्या संगतीमध्ये जा. आता तुम्ही काय म्हणणार, अरे आमचा संसार आहे, घरदार आहे, बायका मुलं आहेत, हे सगळं सोडून नुसता भगवंताचं भजन करत बसलो तर आमच्या संसाराचं कसं कसं झालं. कीर्तन टाइम संपलेला आहे, भूक लागले मला माहिती. संसार आहे, संसार सोडून फक्त भगवंताचं भजन करत बसलो तर आमच्या संसाराचं कसं होईल. पण एकाही संतांनी सांगितलं नाही की तुमचा संसार सोडा, घरदार सोडा आणि फक्त भगवंताचं भजन करत बसा. आपल्या संतांना सुद्धा संसार होता. संसार करत करत संतांनी भगवंताची भक्ती केली आणि असे संत तुम्हा मला काय सांगतात, संसार करत करत भगवंताची भक्ती करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणजे तुमची जी काम आहेत मग ती कोणतीही असू देत, संसारातली असू देत, प्रापंचिक व्यवहारिक काम असू देत, ती काम करत करत भगवंताची भक्ती करा. ज्यांनी संसार सोडलाय, घरदार सोडलाय आणि फक्त भगवंताची भक्ती करत बसले, अशांना संतांनी मान्यता दिली नाही. मग हित संत मान्यता देत नसतील तर भगवंत कसे प्राप्त होते. संतांना सुद्धा संसार होता. संत सावता महाराजांचं उदाहरण घ्या. ते कधीही पंढरीला भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी गेले नाही, पण त्यांच्या शेतातील प्रत्येक पिकामध्ये संत सावता महाराजांनी भगवंताला पाहिलं. साक्षात भगवंत त्यांना भेटण्यासाठी पंढरपूर मधून त्यांना भेटण्यासाठी गेले. काय अधिकार असेल संतांचा.